नमस्कार, मी धनश्री शिंदे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या विशेष सत्रात आपले स्वागत. सध्या राज्यासह मराठवाड्यात एका व्यक्तीची जोरदार चर्चा सुरू आहे, ती म्हणजे मनोज जरांगे पाटील. सर्वसामान्य नागरिक ते मोठ्या मंत्री यांच्या चर्चेला विषय म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षण. आरक्षणासाठी लढणारा ढाण्या वाघ अर्थातच मनोज जरांगे पाटील स्वतःची जमीन विकून 30हून अधिक आंदोलने छेडणारे जरांगे पाटील अशी त्यांची थोडक्यात ओळख सांगता येईल. गेल्या 4 वर्षापासून थंडावलेले मराठा आरक्षणाचे मोर्चे पुन्हा जालन्याच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेत. नुसते चर्चेत आले नाही तर जणू एक मराठा आंदोलनाची मशाल पेटली आहे. त्याला कारण ठरतंय जालन्याच्या अंबड तालुक्यातील आंतरवडी सराटी गावातील मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषण. उद्या ते नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चला तर जाणून घेऊया मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी. मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसातच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली, परंतु सुरुवातीला ठोस आश्वासन न दिल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक, विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या पोलिसांच्या लाठीचार्जला समाज माध्यमांवर जालियनवाला अत्याचारासारखा सिक्का लागला. या सगळ्यांमुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आले. मराठा आरक्षणाच्या लढ्यात त्यांनी कसं योगदान दिलंय याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया. मनोज जरांगे पाटील यांची पार्श्वभूमी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी चळवळीच्या माध्यमातून गेल्या 10 ते 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील काम करत आहेत. बीड जिल्ह्यातल्या शिरूर कासाल तालुक्यात असणारं मातोरी हे जरांगे पाटील यांचं मूळ गाव. या गावात मनोज पाटील यांची छोटी शेती आहे. तिथे जमीन असल्यामुळे ते त्यांची सासरवाडी असलेल्या अंकुशनगर येथे आले. तिथे त्यांची 4 एकर जमीन होती. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी त्यातील 2 एकर जमीन विकल्याची माहिती आहे. गेल्या 12 ते 15 वर्षापासून ते अंबडजवळ असणाऱ्या अंकुशनगर येथे राहतात. जरांगे पाटलांनी 12वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी वेगवेगळ्या गावांमध्ये आंदोलन छेडली. मराठा समाजासाठी लढवय्या कार्यकर्ता अशी मनोज जरांगे पाटलांची संपूर्ण मराठवाड्यात ओळख आहे. पूर्ण वेळ मराठा समाजाच्या प्रश्नासाठी काम करणारे म्हणूनही मनोज यांची ख्याती आहे. पत्नी, 4 मुलं, 3 भाऊ आणि आई वडील असं मनोज जरांगे पाटील यांचं कुटुंब आहे. सुरुवातीला कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये काम केलं असल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काँग्रेस पक्षात काम केलं, नंतर शिवबा संघटनेची स्थापना केली. मनोज जरांगे पाटील यांनी सुरुवातीला काँग्रेस पक्षात काम केलं, पण पुढे त्यांनी काँग्रेसची फारकत घेऊन शिवबा संघटनेची स्थापना केली. अतिशय आक्रमकपणे त्यांनी संघटनेच्या कामाला सुरुवात केली. नगर जिल्ह्यातील कोपर्डी अत्याचारातील आरोपींवर हल्ला प्रकरणात शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर आरोप झाला होता. 2021 मध्ये त्यांनी जालन्याच्या साष्ट पिंपळगावमध्ये तब्बल 3 महिने ठिय्या आंदोलन केलं. शिवाय 6 दिवस उपोषणही केलं. बोरी गंधारी येथे केलेल्या आंदोलनातून त्यांनी मराठा आरक्षण लढ्यात मृत पावलेल्या कुटुंबियांना मदत मिळवून दिली. मनोज जरांगे 2011 पासून मराठा आरक्षण चळवळीत सक्रिय आहेत. त्यांच्या नेतृत्वात 2014 मध्ये औरंगाबाद विभागीय आयुक्तालयावर काढलेल्या मोर्चाने राज्याचं लक्ष वेधलं होतं. आतापर्यंत त्यांनी आरक्षणासाठी 35हून अधिक मोर्चे आंदोलने केली. दरम्यान समाजासाठी लढणाऱ्या मनोज जरांगे यांना भेटण्यासाठी शनिवारी अगदी सकाळी संभाजीराजे जातीने उपस्थित राहिले. खुद्द छत्रपती असल्याचं पाहून जरांगे पाटलांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तेव्हा राजेंनीही पुढे मागे न पाहता आपल्या रुमालाने जरांगे पाटलांचे अश्रू पुसत रडायचं नाही, आता लढायचं असा निर्धार बोलून दाखवला.
तेव्हा जरांगे यांनीही डोळे पुसत राजेंच्या हाताला हात देऊन आरक्षण मिळेपर्यंत माघार घेणार नाही असा एल्गार केला। या एल्गाराची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निजामकालीन शैक्षणिक व महसूल नोंदी असणाऱ्यांना कुणबी दाखले दिले जातील असे जाहीर केले। या आंदोलनाला यश आले आहे असंच म्हणावे लागेल। तब्बल 17 दिवसानंतर सरकारच्या मध्यस्थीनंतर या उपोषणात जरांगे पाटलांनी तुर्तास स्थगिती दिली आणि साखळी उपोषण सुरू ठेवलं। यावेळी सरकारला त्यांनी 40 दिवसाचा वेळ दिला, त्यासाठी मोजके काही दिवस शिल्लक राहिले आहेत आणि आणखी सरकारकडून काहीच हालचाली नसल्याने मुदतीची सरकारला आठवण करून देण्यासाठी मनोज जरांगे 30 सप्टेंबरपासून राज्यव्यापी दौरा करणार आहेत। 4 वाजता अर्धापूर आणि त्यानंतर नांदेड शहरात मराठा समाज बांधवांशी संवाद साधण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी मार्केट कमिटी मैदान नवा मोंढा नांदेड येथे सायंकाळी 6 वाजता मनोज जरांगे पाटील त्यांच्या होणाऱ्या सभेची सकल मराठा समाजाच्या वतीने जय्यत तयारी चालू आहे। नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्र दौरा झाल्यानंतर 14 ऑक्टोबर रोजी आंतरवली सराटी येथे 100 एकरमध्ये मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह। धन्यवाद।